आज ना मी कोकणातलं खूप जुनं बऱ्याच दिवसांनी मी पदार्थ करून घेतले खापरोळे. खापरोळे ना हे सणावारात नाही शक्यतो करणं, पण हे वांगणात जेव्हा तर नांगरणी वगैरे तेव्हा करतात शेतकऱ्यासाठी, अंगदुखीसाठी. तर बाबा आमचे त्यावेळेला शेतात जायत ना वांगणात उजवाडा उठात, तर त्यावेळी आई बाबा इले ना का हे खापरोळे करी. तर 4 वाटे तांदूळ भिजत घाली, 1 वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी चणा डाळ आणि 2 चमचे मेथीचे दाणे जास्त घाली. अंगदुखी मेथी चांगली असताना अशी आई म्हणा, तर ते म्हणून त्याच्यात मेथी जास्त घाली. थोडेसे कडवटपणा असतात पण आणि छान लागतात पण. तर अशी भिजत घाली आणि मग ते रात्रीची वाटून त्यावेळी फातरीरच वाटेत आणि त्यावेळी पीठही बरा येत. फातरीर वाटून रात्रीचा पीठ त्याच्यात इंगळू घालून त्याच्यात तेल घालून आई पीठ काढू कसं मग त्या सकाळी ना पीठ ये. बाबा सकाळी 7 वाजता जातात गेले ना का 10 वाजता येईल. मग 10-1 वाजता आई हे खापरोळे काढून घे. असे खापरोळे छान येत होते. त्याच्यात मग त्या पिढीला ना का त्याच्यात हळद घाली आणि मीठ घाली आणि हळद चांगली ना अंगदुखी तिखट, तर त्याच्यात हळद घाली आणि मग सकाळी ना ती हे खापरोळे काढून झाले ना काय मग ती नारळाचा रस काढून घे. एक नाल किशी त्याच्यात जिरा, वेलची पूड आणि हळद घालून फातरीर वाटून रस बरो काढी. दोनदा परत फातरीचा खोबरा घालून रस बरो काढी भरपूर आणि त्याच्यात गूळ आणि मीठ घाली. असं बाबांका मग ते पितळीची ताटा असायची ना अगोदर, त्याच्यात मग ते असे लाईनीत 2-3 असे ठेवे आणि पेलोभर त्याच्यावर रस घाली. तर असे खापरोळे ना त्यावेळी आम्ही खाल्लेले आणि खूप छान लागत होते. बाबामुळे आम्ही पण आमका बा पण मिळत होते. तर माका आठवण येली तर मीही करून घेतले. 4 वाटे तांदूळ, उडीद, चण्याची डाळ आणि मेथ्या अशा 2 चमचे घालून मी केले. चांगले झाले खापरोळे. हे रस काढलो छान त्याच्याबरोबर. मुलांका आवडतं की नाही माहीत नाही जुनी, पण सगळ्यांनी आवडीन खाल्लं. नवऱ्या काही माझ्या आवडले कारण त्यांना खापरोळे माहिती होते, पण मुलांका माझ्या माहीत नव्हते, पण त्यांच्यानी पण आवडीने खाल्ले, नातवान आवडीने खाल्ले. तर असे खापरोळे ना खूप छान लागतात. अजूनही कोकणात शेतकऱ्याच्या घरात हे खापरोळे होतं, वांगणं जरी नाही राहिली तरी पण आणि खातात. तर अशी मी आज खूप दिवसांनी हे खापरोळे केले. माझी रेसिपी आवडली असेल ना तुमका तर अशी करून बघा, आवडतली तुमका. रसाबरोबर खूप खापरोळे छान लागतात. काही जण चहाबरोबर पण खातं, पण रसाबरोबर खरी ही रेसिपी म्हणजे हे खापरोळे चांगले लागतात. तर असे खापरोळे तुम्ही करा, आवडतले तुमका. आणि आवडलोच ना माझं व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. केलं नसेल तर नक्की करा हां.